मी, बानू आणि म्हाळसा आपली इच्छा आहे म्हणून आपले आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी आम्ही तिघेही स्वर्गलोकी येत आहोत. देवा, श्री म्हाळसा देवी, आम्ही हे आपलं ऋण कधीच विसरणार नाही. पण माझी एक अट आहे. आपण तिथे अतिथी म्हणून जात आहोत, तर त्यात अट कसली? स्वर्गलोकात माझा सन्मान होईल, अवमान होणार नाही, ह्याचे दायित्व तुमचे. माझा अवमान झाला तर माझ्या क्रोधाचे धनी तुम्हाला व्हावे लागेल. येते मी. ये घे. नग अगं, दिस उजाडल्यापासनं काय बी खाल्लं नाहीस तू. पाणी तरी घे. म्हणजे आज श्रावणातला सोमवार आहे, उपवास आहे माझा. अगं, असं करून कसं चालेल बानू? सर्गात जाताना आजारी पडली नाही म्हणजे झालं. अगं, देव संग असल्यावर काय म्हणणार आहे मला? वय का? पण काय ग बानू, देव तुला त्या रात्री कडे पठारावर घेऊन गेलं तेव्हा ते काय म्हणलं ते नाही सांगितलंस तू मला. तुला कशा पाय सांगू? आत्ता पण तू सांगत होतीस. देव भेटलं की असं वाटतं का मी आबाळातच आहे. काय सांगू, किती सांगू? बानू, बरं ते राहू दे. तुझ्या मायेनं तुला भेटायला बोलवलं आहे, त्याचं काय ठरलं? मी म्हणलं का मला स्वर्गात जायचं आहे म्हणून. मग देव काय म्हणलं? म्हणजे देवांसंग जाणार तर आमची बानू. काय बानू देवांसंग कुठे जाणार? आला ध्यान. काय म्हणलीस? तुला कशाला रा नसत्या चौकशा? असं म्हणले म्या. म्हणजे मला ह्यातलं काहीच कळत नाही असं समजू नका. हा, दे पाणी दे. मग भानू, तो देवा संघ सारखा जाणार ही पक्क झालं म्हणायचं नाही का? वय, पर देवांनी एक अट घातली हाय. अट? देवांनी बानूला असं सांगितलं हाय का मला अंतरंग्याला जर स्वर्गात घेऊन जाणार असशील तरच देव येत्याल. काय सांगतेस? काय म्हणजे मी सारखा जाणार? अय सुंबरान मांडला गा, सुंबरान मांडला. हा, मी सारखा जाणार. हे म्हणजे मी ऐकलंय तर लय काय काय असतं. वय, आणि हे बघ, तुला जर तर आवडलं ना तर तसंच राहा तू. अरे रंग्या, अरे ती सांगते तू लगेच ऐकतोयस वय र? तुला बरं खरं वाटतं लगेच? थट्टा करताय होय माझी? हा, अरे रंग्या, एवढं वय वाढलं आहे तुझं आणि तुला हे बी कळ ना? मी निस्ता ऐकूनच स्वर्गात पोचलो होतो. सोपतूर मी आज जात नाही तोवर माझंच नक्की नाही. आणि तू काय जायचा विचार करतोयस?
काय झालं? अखेर मी माझा निर्णय त्यांना सांगून टाकला. तू काय निर्णय घेतला आहेस? मी स्वर्गलोकात जाणार आहे. देव आणि बानू सोबत? मी त्यांच्यासोबत चालले आहे. तू असा काही निर्णय घेशील असं मला वाटलं नव्हतं. आता निर्णय घेतला आहे, मागे फिरणे नाही. कधी निघणार आहात? उद्या पहाटे. माझ्याशिवाय माझ्या विरुद्ध कटकारस्थान होणार होतं, पण आता मीच सोबत जाते आहे म्हटल्यावर ते काहीच करू शकणार नाहीत. म्हाळसा, तिथे स्वर्गलोक कसा आहे हे तुलाही ठाऊक नाही. तिथे बानूला एकटीला गाठून तिच्या मूळ स्वरूपाची आठवण करून देण्याचा प्रयत्न होईलच. मग त्यांना नियम मोडल्याबद्दल शासन स्वीकारावे लागेल. काय ठरवून आले होते आणि काय झालं? एवढा विचार करण्यासारखं काय येतात? म्हाळसा देवी काय म्हणाल्या ते ऐकलत ना तुम्ही? त्यांचा स्वभाव आहे, त्या अशाच बोलणार. पण त्या असं का म्हणाल्या याचा विचार कर. का असं वागतायत त्या? कारण बानू ही आपली कन्या असली तरी ती त्यांची सवत आहे हे तू विसरतेस. पण त्यांना जे जे करायचंय ते करून झालंय. आता तरी त्यांनी बानूला स्वीकारायला हवं. सोपं नाही येते. त्या स्वर्गलोकात आल्यावर काय होईल सांगता येत नाही. त्यांचा मान राखला जातोय की नाही सतत पाहावं लागणार. आणि माझ्या बानूचं कोड कौतुक करताना मला हे सगळं आडवं येणार. हे बघ शची, आहे त्या परिस्थितीला आता सामोरं जावंच लागेल. आता विचार करून उपयोग नाही. यासाठीच या प्रस्तावाला मी आधीपासून विरोध करत होतो. श्री खंडेराय, श्री म्हाळसा देवी आणि बानू पहिल्यांदाच येत आहेत स्वर्गलोकी. खूप तयारी करायची आहे. हो, आणि फार अवधी नाहीये आपल्याकडे. देव लवकरच प्रस्थान करतील. त्याआधी आपल्याला स्वर्गलोकी पोहोचायला हवा. देवा, तुम्ही मला बोलावलं असं निरोप मिळाला आहे. देवाना माझा निरोप दे. त्यांना म्हणावं, आज आम्ही जेजुरीतून प्रस्थान करणार आहोत. की देवा. गणोबा, देवा, इंद्रदेवांचं सांगावं आहे का ते परत जायला निघाला आहे? ती काय करावे प्रधानजी? त्यांचे जाणे योग्य आहे आणि तसंही तुम्ही उद्या प्रस्थान करणार आहातच. गणोबा, म्हाळसेला निरोप द्या की इंद्रदेव आणि शचीदेवी स्वर्गलोकी जायला निघाले आहेत. होय देवा. देवांचा सांगावा घेऊन आलो. या. इंद्रदेव आणि सचीदेवी गडावरून जायला निघाले आहेत. ती आत्ता होय. त्यांना सांगा मी आलेच. होय जी. मला असं वाटलं होतं की शचीदेवी आणि देवेंद्र हे आमच्या सोबतच प्रस्थान करणार आहेत, पण ते असे अचानक का निघाले असतील? त्यांची कन्या पहिल्यांदाच स्वर्गलोकात जाणार, त्यामुळे त्यांना पूर्वतयारी देखील तितकीच भव्य दिव्य करावी लागणार. स्वाभाविक आहे, त्यांना जावं लागेल. येते मी. म्हाळसा, काय? तुला एक सांगावंसं वाटतं आहे. बोल. देवांना कुठेही असं वाटू देऊ नकोस की तुझं चुकतंय. म्हाळसा, तू म्हटलंस तरी एकत्र जाण्याचा तुझा निर्णय चुकला. तू एकत्र जाण्याचा अर्थ असा होतो की तू बानूला स्वीकारते आहेस.
इंद्रदेव आणि शचीदेवी गडावरून प्रस्थान करतायत असं कळलं मला. होय, म्हणूनच तुला बोलावणं पाठवलं. ते इथे केव्हाही येऊ शकतील. पण मला असं वाटलं होतं की आपण एकत्रित प्रस्थान करणार आहोत. हवं तर त्यांना इथे थांबण्याचा आपण आग्रह करू शकतो, पण स्वर्गलोकी जाऊन त्यांनाही पूर्वतयारी करायची आहे. आणि तसंही आपण उद्या भेटणारच आहोत. बंधू, मला तुम्हाला काही विचारायचे आहे. विचारा देवी. मी जो निर्णय घेतला आहे तो तुम्हाला योग्य वाटतो का? एवढा विचार करण्यासारखं आहे तर. तसं नव्हे देवी, तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. त्यामुळे तुम्ही एका वेगळ्या जगात प्रथमच जाणार आहात. ह्या सगळ्याचा तुम्ही स्वतःसाठी कसा उपयोग करून घेताय ह्यावर सगळं अवलंबून आहे. मला कळलं नाही. आख्यान थांबलेलं आहे. तुम्ही परत आल्यावर ते पुन्हा सुरू होईल. परंतु ह्या प्रसंगामुळे जो योग जुळून आला आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या गतजन्मीच्या काही खुणा स्वर्गलोकातही सापडू शकतात. ह्याचा अर्थ मी निर्णय योग्य घेतला आहे. होय, बानू त्या तिथे लहानाची मोठी झाली, पण इंद्रदेवाने पुन्हा तिचे एका लहान बालिकेत रूपांतर केले. ती बालिका चंदनपुरीच्या वनात अजामेळला सापडली. त्याने तिला सांभाळलं, पण तिलाही तिथे जाऊन काहीतरी हाती लागू शकतं. कारण एका अर्थी ती स्वगृही जात आहे. मग ती कैलासात कशी आली? तिचा माझ्याशी, तुमच्याशी, कैलासाशी संबंध कसा? ते आज ना उद्या कळेल. म्हणजे तोपर्यंत माझे पती दुसऱ्या कुणाचे कसे झाले हे मी शोधत बसायचं? म्हाळसा, आपण तिथे आदरातिथ्य स्वीकारण्यासाठी जात आहोत. आपला मुख्य हेतू तो आहे. बंधू, मला खात्री आहे स्वर्गलोकाविषयी तुम्हाला काही विशेष माहिती असेल. मला सांगा काहीतरी. तुम्ही ज्यांची रोज पूजा करता, ज्या सूर्यदेवांना रोज अर्घ्य देता, ते सूर्यदेव, चंद्रदेव, वरुणदेव, अग्निदेव, तसेच सगळे ग्रह नक्षत्र या सगळ्यांचे सूत्रसंचालन इंद्रदेव करतात. तुमची ह्या सगळ्यांशी तिथे नक्कीच भेट होऊ शकते. मला त्याची प्रतीक्षा राहील. आपण देवेंद्रांना निरोप देणे योग्य. मी आपल्या प्रस्थानाची पूर्वतयारी करायला घेतो. देवा, या सोन्याच्या जेजुरीतून पाय निघत नाही, पण जाणे भाग आहे. इंद्रदेव, शचीदेवी, आपल्या आदरातिथ्यामध्ये जर काही उणीव राहिली असेल तर. या जेजुरीत कशाचीच उणीव नाही. तिथे आदरातिथ्यात कशी राहील? आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला. शचीदेवी, पुढच्या वेळी वेळ काढून या. आम्ही तुमची प्रतीक्षा करू. ह्यांनी सांगितल्यावर आम्ही स्वर्गात याला प्रस्थान करूच. शचीदेवी, तुम्हाला जेव्हा इथे यायची इच्छा होईल तेव्हा अगदी निसंकोचपणे इथे या. देवा,
तुम्ही मला माझ्या कन्येला भेटू दिलं. आता मी निर्धास्त आहे. ती या गडावर सुखी राहील याची मला शाश्वती आहे. चिंता नसावी. आपण कोणत्या समयी स्वर्गलोकी याल देवा? उद्या ब्राह्म मुहूर्तानंतर आम्ही प्रस्थान करू. आम्ही आपली प्रतीक्षा करू. आज्ञा असेल. चला. अरे ए गणुआ, हे म्हणजे बानूला बोलू सांगावं आहे. वय काय गणुबा, काय सांगावं आहे? सांगावं का नाही, बाना इसनी आहे ते मी त्यासनीच सांगणार आहे. हे रंग्या, जेवढं पाहिजे तेवढंच बोलावं, हा? नाही तर चौकशा करत जाऊ नकास. काय सांगावं आहे? तुम्हाला उद्या पहाटेला स्वर्गामंदी जायचं आहे. आणि तुमच्या संग म्हाळसा देवी बी येणार आहेत. बर येऊ का म्या? आम्ही समधी तयारी करून देऊ. हा, पहाटे बाणू जायला तयार असेल असं सांगावा त्या देवासनी. वय की येतो म्या. म्हाळसा, बरं झालं तू आलीस. मला तुझ्याशी बोलायचं होतं. कशाबद्दल? उद्या आपण स्वर्गलोकात जाण्यासाठी प्रस्थान करणार आहोत. माझ्यासाठी हे खूप वेगळं आहे. होय म्हाळसा, तू पहिल्यांदा चालली आहेस. म्हणून नाही, याआधी गडावरून कुठेही जाताना आपण दोघे जोडीने बाहेर पडायचो. यावेळी मात्र आपण तिघे एकत्र असू. पण आता आपण ठरवलं आहे ना, मग त्याच्याविषयी खेद वा खंत करण्याचे काहीच कारण नाही. माझ्या मनात काय चाललं आहे हे तुम्हाला कधीच कळू शकत नाही. आणि मी काय विचार करतो आहे तो तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. असं का होत आहे? आपण एकत्र आहोत तरीही आपण इतके दूर झालो आहोत हे वाटणे शुभ नाही. मी ह्याला कारणीभूत नाही. मी कैलासात राहणार, देहावर भस्म लावून विरक्तीत राहणार. या अवतारात ही सोन्याची जेजुरी निर्माण केली ती केवळ वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी नाही, तर मणिमल्लांनी सर्व सृष्टीची राख रांगोळी केली असताना, मनुष्याला दारिद्र्यात लोटलं असताना, त्यांची भौतिक प्रगतीची इच्छा जिवंत राहावी म्हणून ही सोन्याची जेजुरी निर्माण केली. मला मुळात ह्यातलं काहीही नकोय. मी याआधीही स्वर्गात कधीही पाऊल ठेवलं नाही, कारण त्या स्वर्ग सुखाची अभिलाषा मला कधीही शिवली नाही. माझ्या भक्तांच्या स्वर्ग सुखाच्या इच्छा मी पूर्ण केल्यात, पण आज त्यांच्या इच्छा पूर्ण करता करता मलाच तिथे जावं लागत आहे. बोलता बोलता तुम्ही एक सत्य बोलून गेलात. कोणतं सत्य? बानूची स्वर्गात जाण्याची इच्छा तुम्हीच पूर्ण करता आहात. म्हाळसा, माझी एक इच्छा पूर्ण करा. स्वर्गलोकात गेल्यावर मला माझे स्वरूप समजून घेण्यासाठी एखादी तरी गोष्ट हातात लागावी.